हॅलो लेडीज. तर केरळच्या या सिरीजमधला हा पुढचा एपिसोड तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि जसं तुम्हाला माहिती आहे अजून एक ट्रॅव्हल फ्रेंडली व्हिडिओ घेऊन आलो आहोत आम्ही. सो दिस इज जी अँड दिस इज एस अँड लुक ॲट दिस ब्युटिफुल व्ह्यू आमच्या रिसॉर्टचा. तर आज एक ट्रॅव्हल फ्रेंडली सिरीज घेऊन आम्ही आलो आहोत, बरोबर आहे? येस. तर ट्रॅव्हल करताना एलिगंट कसं दिसायचं आणि कमीत कमी कष्टात तुम्ही अजून छान कसं दिसू शकता यावर हा एक व्हिडिओ आहे. सो लेट्स जस्ट स्टार्ट. तर पहिली अतिशय सोपी टिप मला जी सांगायची आहे ती म्हणजे कोणत्या पद्धतीची हॅट आपण वापरतोय. म्हणजे मी बघितलंय आपण बाहेर जातो तेव्हा उन्हात वगैरे असतो, त्यामुळे स्ट्रॉ हॅट वगैरे किंवा काउबॉय हॅट वापरण्यापेक्षा काही पिक्चर्स मी इन्सर्ट करून देईल तशा बेसबॉल कॅप्स किंवा अशा एलिगंट बोटर्स हॅट ज्या येतात अशा एलिगंट वाल्या जर तुम्ही हॅट घेतल्या तर लुक इन्स्टंटली एलिव्हेट होतो. बरोबर आहे. सो आणि द थिंग इज तशा हॅट ज्या आहेत ना त्या कॉम्पॅक्ट असतात रादर दॅन ज्या काउबॉय हॅट किंवा आणि बाकीच्या. cute पण दिसतात. हो, त्यांचा लवाजवा कमी असतो आणि त्या कशा आहेत, अशा दुमडून गेल्या आणि हा. त्याच्यावर असे नाही का रेषा रेषा पडल्या, क्रीजेस गेल्या, असं नाही होत. मग ते सोपं आहे ट्रॅव्हल करायला. काही काही जण आवाढव्य अशा हॅट घेऊन फिरतात तर ते प्रपोर्शन मध्ये जात नाही, त्यामुळे छान फोटो येत नाहीत. आणि जो मेन उद्देश असतो म्हणजे नाही का ट्रॅव्हल करताना एन्जॉय करण्याचा उद्देश असतो तो सगळा बाजूला राहतो, सगळं लक्ष त्या हॅटवर जातं. करेक्ट करेक्ट. तर एक छान ऍक्सेसरी म्हणजे जी की तुमची हॅट चांगल्या हॅटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. काही ऑप्शन्स जे आम्हाला आवडत आहेत ते ऑप्शन्स आम्ही तुम्हाला लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक नक्कीच देऊन ठेवू. येस. माझी दुसरी टिप अशी आहे की खूप खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे आउटफिट्स जे की बॅग जड करतील असे घेण्यापेक्षा तुम्ही न्यूट्रल्स किंवा कॅज्युअल्स हे कॉम्बिनेशन मध्ये जास्त घ्या आणि स्टेटमेंट पीसेस एक दोन घ्या. म्हणजे या स्ट्रिपचं उदाहरण सांगते की मी एक ट्राउझर आणली आहे, एक मी पण आणि 4 टॉप्स आणले आणि बाकी अशा ट्रॅक पॅन्ट्स वगैरे ज्या चालून जातील ट्रॅव्हल मध्ये पण. आणि मी एक दिवस माझा एक असा मॅक्सी ड्रेस टाईप आहे तो घातला, म्हणजे एकच दिवस. बरोबर. तर आता काही मुली काय करतात 4-5 प्रकारचे कोऑर्ड सेट्स, स्कर्ट्स, मग स्कर्ट्सवर मॅचिंग टॉप, मग मॅचिंग टॉपवर एक जॅकेट, एवढं सगळं करण्यापेक्षा थोडक्यात मिक्स मॅच होणार आउटफिट. हा, मिक्स मॅच होणार, थोडं लाईट पण ट्रॅव्हल करता येतं त्यांनी आणि स्टेटमेंट पण तुम्हाला राहतं. म्हणजे एक दिवस लक्षात राहून जाता तुम्ही लोकांच्या, रादर दॅन रोजच खूप असं काहीतरी एक्सपेरिमेंटेटिव्ह जे की काही कसलंच कशासोबत जात नाहीये, खूप असं नोटीस पण होत नाही होते असं करण्यापेक्षा. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं ह्यात एलिगंट काय सांगू का, तुम्ही असं बॅगेज आणि लगेज सोबत स्ट्रगल करत इथून तिथं फिरत नाहीयेत. म्हणजे आम्ही जिथल्या कुठल्या हॉटेलमध्ये गेलो तिथं असं शायनिंग मध्ये आम्ही एंट्री मारली आहे कारण की लगेज कमी होतं. सो आम्ही असं छान गॉगल वगैरे हलवून मस्तपैकी व्यवस्थित असं एंट्री करू शकत होतं. असं वी वर नॉट स्ट्रगलिंग देअर. तर तुम्हाला तेही जमलं पाहिजे. त्याला पण मी म्हणेन एलिगन्सच आहे तो एक प्रकारचा. माझा पुढचा मुद्दा आहे की काही फुटवेअर जे आहेत ना ते कम्फर्ट पण देतात आणि एलिगंट पण दिसतात. म्हणजे अक्षरशः आम्ही हिल्स घालून पण फिरताना बघितल्या मुलींना, त्यांना एकतर टाचा दुखतात आणि ते समहाव यू आर ट्राईंग टू हार्ड. म्हणजे फारच तुम्ही कधी घालायला मिळत नाही आणि ट्रॅव्हल मध्ये आता मी सगळंच घालून घेणार हे असं वाटतं, त्यामुळे ते एलिगंट नाही वाटत. म्हणजे हिल्स तर आपणच कितीदा म्हणालोय की चांगला ऑप्शन आहे, आपण स्वतः प्रमोट करतो की चांगल्या चांगल्या हिल्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. पण ट्रॅव्हल मध्ये तो ऑप्शन मला बरोबर वाटत नाही. आणि ट्राईंग टू हार्ड जे असतं ना ते मग एलिगंट नाही वाटत ना. त्यामुळेच मी असं म्हणेल की समजा तुम्ही ब्लॉक हिल्स, छोट्याशा हिल्स किंवा चांगले एलिगंट दिसणारे हर्मीस चे ना कॉपी थोडे फ्लॅट्स वगैरे पण आलेत काही बाजारामध्ये, किंवा सुंदर लोफर्स ते पण छान दिसतात. असे काही गोष्टी ज्या एलिगंट पण दिसतात आणि कम्फर्ट पण तुमचा सुटला जात नाही. आणि न्यूट्रल म्हणजे मी बघितल्या लोकांना पर्पल आणि गुलाबी रंगाचे ते
स्नीकर्स घालून फिरतायत आणि कपड्यांचे रंग पिवळा आणि लाल रंगाचा टॉप आणि अगदीच इंद्रधनुष्य हो, सगळं. वन फ्रेम. असंच फिरताना बघितलं. त्यापेक्षा मे बी तुम्ही जर आता तुम्हाला शूजच घालायचे तर सुंदर स्नीकर्स येतात छान छान, तर ते तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. शिवाय जर तुम्हाला आता बीच वगैरेला जाताय किंवा रिसॉर्ट मध्ये जाताय तर चांगल्या पद्धतीच्या सुंदर फ्लिपफ्लॉप्स येतात रादर दॅन त्या टिपिकल पॅरेगॉनच्या चपला आहेत. हो. त्यापेक्षा किंवा नाही का अगदीच ज्या घरात घालायच्या असतात ना असं प्रिंटच्या चपला, त्या मानाने काही चांगले बेटर ऑप्शन्स बाजारात आहेत जे आम्हाला वाटतात ना, ते आम्ही तुम्हाला लिंक नक्कीच देऊन ठेवू. येस. पुढची टिप अशी आहे की भडक मेकअप डझंट गो विथ एव्हरी आउटफिट. ठीक आहे, म्हणजे मला असा राग या गोष्टीचा खास करून. अगं शॉर्ट्स घालतात मुली, बीच प्लेस आहे, ठीक आहे, बीच गोवा वगैरे, शॉर्ट्स घातलीये, क्रॉप घातले, क्यूट दिसते मुलगी, ठीक आहे, बरोबर. त्याच्यावर एखादा कव्हरअप आहे, श्रग आहे, ओके, तिथपर्यंत पण मी मान्य. गॉगल आला, गॉगल आहे, ठीक आहे, मान्य. बॅग आली आहे, ओके. फ्लिप फ्लॉप्स किंवा सँडल्स आहेत, ओके, गुड, इथपर्यंत आपण छान आहोत. त्यानंतर आय शॅडो, आयलाइनर, वेगवेगळ्या 3 रंगाचे, त्यानंतर ब्लश, त्यानंतर हायलायटर, त्यानंतर म्हणजे कशाला? तो बीच आहे ना, तो समुद्र असा अवाढव्य रॉ आहे, तो तुला साथ घालतोय, तिकडे जा ना बाई. जरा पाय उडव, मजा कर. मला असं होतं की मेकअप का करू घाली तू बीचवर? आणि कसं होतं माहिती का, तेच परत हे सेम होतं की ट्राईंग टू हार्ड. म्हणजे तुला घरी मिळतो ना चान्स, जातच असशील ना डिनर साठी किंवा कशासाठी, तिथे घाल, तिथे वावर असं मेकअप. करेक्ट. म्हणजे गोव्यात तू पब मध्ये जा ना तसं घालून, पार्टी कर, मजा कर, आय एम नॉट माइंडिंग. पण आता जसं केरळ आहे, इतकं सुंदर नेचर आहे, आम्ही खरं तसं तर आपण बघायला गेलं तर आम्ही अशा बसलोय तुमच्या समोर, असं वाटतंय ना की आम्ही असं ब्लेंडेड इन आहोत निसर्गात, कारण ती एक मजा असते. तर असं खूप ना ट्राईंग टू हार्ड करायला किंवा खूप असा लवाजमा करायला जाऊ नका असं मला वाटतं. राईट, म्हणजे बॅलन्स, थोडा बॅलन्स. अग्री. पुढची टिप एलिगंटली ट्रॅव्हल करण्यासाठी ती आहे की तुम्ही जी बॅग घेऊन निघणार, म्हणजे हॉटेलमधून, रिसॉर्टमधून, तुमच्या होमस्टे पासून तुम्ही जेव्हा निघाल फिरण्यासाठी, ती जी आहे ना ती ओव्हर स्टफ नका करू. ते जे असतं ना बॅगेचा असा बोना झालाय, पोता झालाय, त्याची चैन स्ट्रगल करून लावलीये, त्याच्यातनं स्कार्फ बाहेर येतोय, बाटली अशी एकीकडनं बाटली वर आलीये, होतं ना असं कुठं तरी काहीतरी. मला असं वाटतं की इतकं ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल की आता हे घेऊन नाही फिरायचं का, मी तर आई आहे आणि मला खूप सामान घ्यावं लागतं. बॅग मोठी घ्या. तर तुम्ही इन्व्हेस्ट करतानाच अशा बॅग मध्ये करा की फक्त मी एक पाहिलंय, मुलींना वेगवेगळ्या कलरच्या बॅग घेतील, पण वेगळ्या साईजच्या घे ना. एक क्लच घे, एक टोट बॅग घे, एक शोल्डर बॅग घे, म्हणजे साईज मध्ये पण व्हरायटी लागते. आणि असं असतं ना की आता डिपेंडिंग ऑन द नीड्स, जसं यू आर अ मॉमी, तुझ्यासोबत एक लहान मूल आहे, तर तुला जास्त थोडी मोठी बॅग लागणार, बरोबर आहे, मला थोडी छोटी बॅग लागू शकते. म्हणजे मी बघितलंय काही मुली ते फॅनी पॅक घेऊन पण फिरतात, ते पण कूल वाटतं, त्यांची तेवढीच नीड असते आणि प्रदेशाप्रमाणे पण नीड असते. बरोबर. आपल्याला कसं छत्री पण ठेवायची आहे, सपोज मेकअप थोडा ठेवायचा आहे, थोडस म्हणजे सनस्क्रीन वगैरे ठेवायचं, तर मोठी बॅग लागते. बरोबर. सो बरोबर आहे. म्हणजे प्रपोर्शन मधली बॅग जी ओव्हर स्टफ नाही दिसत आहे ती सिरियसली एलिगंट वाटते. आणि मला असं वाटतं स्पेस ना एलिगंटच वाटतो, थोडा स्पेस. म्हणजे घर असेल ना सगळीकडे इंटिरियर करण्यापेक्षा, जसं आपण म्हणतो ना थोडीशी जागा राहते, तसंच बॅगच आहे, थोडीशी जागा राहणं म्हणजे अक्षरशः कोंबतोय. कुठे काही घ्यायची इच्छा झाली मग काय करायचं, स्पेस नको का ऍटलिस्ट तितका, मग तेवढंच बस. बरोबर आहे. आता शेवटची टिप आमची अशी आहे की एक तुमच्याकडे ना असा स्कार्फ असू द्या जो मल्टीपर्पज असू शकतो. तर आम्ही या ट्रिपमध्ये 2 स्कार्फ वापरले. माझा स्कार्फ जो आम्ही पूल साईडला जेव्हा गेलो होतो तेव्हा असा रॅपअप म्हणून पण वापरला. मी वापरला होता. हो, इनी वापरला कव्हरअप म्हणून. व्हिडिओ मध्ये दिसेलच. हो, आय थिंक एका व्हिडिओमध्ये तू कॅरी पण केला आहे, तर तसा पण वापरला. थंडी वाजली तो शॉल सारखा पण असा गुंडाळता येतो आणि उन्हापासून पण प्रोटेक्ट करतो आणि तसं कम्फी आहे. म्हणजे
झोप आली तर असं ब्लँकेट म्हणून घेऊन पण झोपू शकतो. बरोबर, बरोबर. कम्फी स्कार्फ. आणि स्पेशली त्यात एलिगंट काय आहे, तर तो असा नाही का बांधणी प्रिंट नव्हता हा किंवा तो त्याच्यावर हत्ती आणि वारली पेंटिंग नव्हती. हा म्हणजे तो असा ब्लेंडेड आहे, तो जो कलर आहे ना तो असा ब्लेंडेबल होता आणि केरळच्या ग्रीनरी मध्ये तर फारच ब्लेंडेबल होता, म्हणजे नाही का तो. हो. तर त्यामुळे म्हणजे तुम्ही जे स्कार्फ घेऊन जाणार, एक तर लागणारच आहे आपल्याला, तो असा घ्या की तुम्हाला तो एलिगंट लुक देऊ शकतो. करेक्ट. सोबर प्रिंटचा, सोबर कलरचा, ओव्हरली काहीतरी त्याच्यावर आहे असं असण्याची काही गरज नाहीये. नाही गरज आहे. बरोबर. ओके, ठीक आहे. तर ह्या आमच्या टिप्स होत्या की तुम्ही एलिगंटली कसे ट्रॅव्हल करू शकता. तुम्हाला अजून कुठले व्हिडिओज हवे असतील तर आम्हाला नक्की कळवा, आणि आम्हाला कळवा की तुम्हाला केरळची सिरीज कशी वाटतेय. येस. सो लेट्स रॅप दिस एपिसोड. दिस इज एस सायनिंग ऑफ. अँड दिस इज जी, ओव्हर अँड आउट.